10 वर्ष त्याने गर्लफ्रेंडला स्वतःच्या घरात लपवलं आणि घरात कोणाला कळालंच नाही. 10 वर्ष ती एकाच माणसाशी बोलत होती. 10 वर्ष तिने सूर्यप्रकाशच पाहिला नाही. पण मोठा प्रश्न हा आहे की त्याच्या घरातल्यांना इतकी वर्ष कळालं कसं नाही की त्यांच्या घरात त्यांच्या मुलासोबत एक मुलगी राहते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही स्टोरी मूवीपेक्षा कमी नाही आहे. ही गोष्ट आहे 2010ची. केरळमध्ये पलक्कड जिल्ह्यात वितीनसिरी नावाचं एक छोटं गाव आहे. या गावात 23-24 वर्षांचा रहमान हा तरुण राहायचा आणि 18 वर्षांची सजिता राहायची. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अचानक सजिता बेपत्ता झाली. तिच्या घरच्यांनी तिला खूप शोधलं, पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सजिताचा शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. पण ती बेपत्ता झालीच नव्हती. सजिता खरं तर रहमानच्याच घरात राहायला गेली होती. त्यांच्या घरच्यांना माहीतच नव्हतं की त्यांच्या घरात एक मुलगी राहते. पण सजिता आणि रहमान यांनी असं का केलं होतं? प्रॉब्लेम असा होता की सजिता आणि रहमान वेगवेगळ्या धर्माचे होते. त्यांना वाटत होतं की समाज आणि आपल्या घरचे कधीच आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. म्हणून त्यांनी एक अजब आणि टोकाचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2010 मध्ये सजिता घरून निघाली आणि गुपचूप रहमानच्या घरी कोणी नसताना त्याच्या खोलीत गेली. इथूनच सुरू झाला 10 वर्षांचा लपंडाव. रहमानच्या घरात त्याचे आई वडील आणि बहीण सुद्धा राहायचे. मग प्रश्न पडतो की 10 वर्ष रहमानने सजिताला लपवलं तरी कसं? तर रहमानच्या खोलीत एक छोटा माळा होता. दिवसभर सजिता रहमान घरी नसल्यावर तिथे राहायची. थोडा सुद्धा आवाज न करता ती राहत होती. रहमान घरी असल्यावर तो जेवण घेऊन थेट खोलीत जायचा आणि मग ती बाहेर यायची. असं काही दिवस चाललं. पण रहमान कामाला गेलेला असल्यावर त्याच्या खोलीत त्याचे घरचे यायचे. आता यामुळे कधी ना कधी त्यांचा भांडाफोड झालाच असता. इथूनच रहमानने एक वेगळी चाल खेळायला सुरुवात केली. त्याने हळूहळू घरच्यांना त्याच्या वागण्यातून हे पटवून दिलं की त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय. तो स्वतः इलेक्ट्रिशियन होता. त्याने त्याच्या या स्किल्सचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. त्याने त्याच्या खोलीच्या दरवाजाला एक स्पेशल लॉक लावला, जो फक्त तोच उघडू शकत होता. इतकंच नव्हे तर त्याने त्या लॉकला अशी इलेक्ट्रिक सिस्टम बसवली होती, जो कोणी तो लॉक उघडायला जायचा त्याला शॉक बसायचा. त्याने सजितासाठी खोलीत एक टीव्ही सुद्धा लावला होता. तरी सुद्धा प्रश्न हा पडतो की एखादा माणूस इतकी वर्ष इतका आयसोलेशनमध्ये कसा जगू शकतो? म्हणजे विचार करा, 10 वर्ष सजिता फक्त एकाच माणसाशी बोलत होती. 10 वर्षात सजिता फक्त रात्रीच्या वेळी, जेव्हा सगळे गार्ड झोपलेले असायचे, तेव्हाच खोलीबाहेर पडायची. खिडकीतून उडी मारून ती बाहेरचं बाथरूम वापरायची आणि सूर्योदयापूर्वी पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत कैद व्हायची. सजिताच्या घरच्यांना तर वाटलं होतं की त्यांची मुलगी मेली आहे. हे असं सगळं 2021 पर्यंत सुरळीत सुरू राहिलं. पण मार्च 2021 मध्ये रहमान अचानक घरातून बेपत्ता झाला. घरच्यांनी तपास केला. त्यांना त्या खोलीत कोणी सापडलं नाही. 3 महिने पोलीस त्याचा शोध घेत होते. मग एक दिवस अचानक रहमानच्या एका नातेवाईकाला रहमान रस्त्यावर दिसला. त्याने लगेच रहमानला थांबून त्याला पकडलं. पोलिसांनी रहमानची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळलं की सजिता अजूनही जिवंत आहे आणि ती त्याच्यासोबतच राहते. मग पुढे त्याच्या घरच्यांना तेव्हा धक्का बसला, जेव्हा त्यांनी सांगितलं की सजिता 10 वर्ष त्याच्यासोबत त्याच्याच घरात राहत होती आणि हे कोणालाही कधीच कळलं नाही. जेव्हा सजिताला याबद्दल विचारले गेले तेव्हा तिने सांगितलं की हे सगळं तिने प्रेमापोटी केलं. पण 10 वर्ष एका महिलेला अशा प्रकारे कोंडून ठेवणं हे प्रेमाचं लक्षण आहे की मानसिक आजाराचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आजही केरळच्या गावात हे दोघं सोबत राहत आहेत. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.